नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल इट स्लीप अँड रन विथ DJ। तर आपण आता आलो आहे आपल्या कर्मभूमीवरती आणि आज बराच लेट झाला आहे, जवळजवळ 4:45 झाले, म्हणजे 4:40 झाले। आज माझा ॲक्च्युली प्लॅन नव्हता यायचा, कारण मला जरा घरी काम होतं, घरी काम म्हणजे बाहेर जायचं होतं थोडं अर्जंटमध्ये, पण डॉक्युमेंट्स काय लागणार ते भेटले नाहीत, तर त्यासाठी मला जाता नाही आलं। तर मी आता माझ्याकडे डॉक्युमेंट जे लागणार आहेत ते शोधतो आहे आणि ते भेटल्यानंतरच मला जाता येईल। तर आता मी घरी जाऊन परत चेक करणार आहे आणि जमलं ते भेटले तर मग काय मला उद्या जावं लागेल। मग उद्यासुद्धा मी बघू, आता गेलं तर धावलो तरी जास्तीत जास्त किती 2-2.5 किलोमीटर होईल, जास्तीत जास्ती नाही होणार आहे, येऊन जाऊ। त्यामध्ये सुद्धा गॅप होणार आहे भरपूर। तर ते उद्याची रनिंग आणि आजची रनिंग अशी काय रनिंग होणार नाही आहे। मी आज धावतो आहे म्हणजे काय नामासाठीच धावतो आहे, आजसुद्धा त्यासाठीच धावतो आहे की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं। आणि मला डॉक्युमेंट भेटत नाही म्हणून मला फार टेन्शन आहे, मला आठवतच नाही मी कुठे ठेवले। तर बोललो आता डोकं फिरायला लागलं, घरी समजत नव्हतं काय करू काय नाही, काय करू काय नाही कळतच नव्हतं। आणि बोललो यार, एकतर रनिंग होत नाही आहे, प्लस कामसुद्धा होत नाही आहे, त्यामुळे डोकं एकदम खराब झालं, म्हणजे चिरचिर व्हायला लागली डोक्याची। तर बोललो आता आपण डोकं शांत ठेवूया, जरा बाहेर जाऊ आणि मग डिसाईड करूया काय करायचं आहे। जर काय भेटला वेळ तर एक 10-15 मिनटं धावू नावासाठी आणि परत आपलं येऊ, पण वेळ वाया घालवायला नको, म्हणजे दिवस वाया घालवायला नको हा विचार करत होतो। तर म्हणून मी आता आलो इथे, एक 5-10 मिनटं धावेल आणि मग परत घरी जाईल। चला जाऊया। वेस्टला पाऊस फुल भरला आहे, म्हणजे आता येईल पाऊस, तो जोरदार येणार आहे। तर ते यायच्या आधी मला असं वाटतं मी आपलं 10 राऊंड मारतो गपचूप माझे आणि कंप्लीट करतो। हा बघा, हे एक नवीन कोणतरी आलं आहे कुत्रा इथे, काय माहिती नाही कधीपासून माझ्या मागेच फिरतो। तर आपण बघू, आता आपण चालू करूया आणि आपलं धावूया आणि कंप्लीट करूया। चला ये चप। तो कुत्रा स्वतःच्या जीवाला घाबरतोय। इथून सुद्धा पाऊस भरला आहे। काय 10 राऊंड माझं सुद्धा जास्ती नाही मारणार, ही दुसरी चालू आहे। पाऊस भरपूर आहे।
थर्ड राऊंड आहे. चौथी राऊंड. पाऊस यायला सुरुवात झाली. फिफ्थ राऊंड झाली आता, म्हणजे कंप्लीट होईल. डोक्यात विचार असले ना तर मग विषय काय काढायचे कळत नाही, समजत नाही. कारण का विचार सगळं माझ्या डॉक्युमेंट्सवरती अडकलेत. कुठे ठेवलेत काहीच लक्षात येत नाही. 6वी राऊंड आहे. तर हा एक अलगच प्रॉब्लेम आहे. पाऊस जोरात आला. पाऊस भरपूर जोरदार पडला. म्हणजे असा की रेकॉर्डिंग करण्यासारखं काय नव्हतं. प्लस मित्र आला, मग काय त्याच्याशी बडबड करत बसलो. तर आपली काय 7वी राऊंड चालू आहे. अजून 3 राऊंड मारेल आणि घरी.
आता 8वी राऊंड आहे. असा पाऊस पडला होता, हे नुसतं सगळीकडे पाणी पाणी झालं आहे. याचा 9वी राऊंड आहे. तर आता 10वी राऊंड, मग आपण घरी जाऊ. आज काय रेकॉर्ड करण्यासारखं काय नव्हतं. केवढा मोठा व्लॉग बनेल याचं माहिती नाही मला. अच्छा, काम झालं. म्हणजे थकलो नाही आहे, पण आतमधनं इच्छा नाही होतं काय करायचं, बस बाकी काय नाही. बाईक आता स्कीड झाली इथे. बरीच लोक येत होती आणि कॉर्नरला या इथे त्यांनी काय ब्रेक मारला, टर्न मारताना समोरनं असं बाईक येत होते, तर पडला खाली. तो लागला तर नाही, बाईक उचलली आणि आता चालू करून बघतो.
चला, पावसाळा आहे, सर्वांनी सांभाळून गाड्या चालवा. लोक स्लिप होतात, टायर स्लिप मारतो ॲक्च्युली. तर पावसाळ्यातनं काय करू शकत नाही. फक्त आपण गाडी सांभाळून चालवू शकतो, एवढंच काय ते. तर सर्वांनी गाड्या सांभाळून चालवा आणि जीव सांभाळा. घरी कोणतरी वाट बघत असतं, त्याचं लक्षात राहू द्या. तर बाईकवाल्याचा ॲक्सिडेंट झाला तर मी तिथे व्हिडिओ बनवत नाही बसलो. मी गेलो पहिले बंद करून, का बाबा त्याला उचला. तो उचलल्यानंतर तो गेला. आता आपण आता एंड करू आपल्या ब्लॉगचा आणि सर्वांना सांगू की आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर आता पाऊस पडतो आहे. जे कोणी लोक बाईक चालवत असतील रस्त्याने तर सांभाळून बाईक चालवा. रस्त्याला बघा, कुठेतरी ब्रेक मारताना सांभाळून ब्रेक मारा आणि धडपडू नका, कुठे पडू नका. ॲक्सिडेंट होतात, गाड्या स्लिप होतात. तर गाड्या सांभाळून चालवा आणि स्वतःचा जीव सांभाळा आणि काम करा. कामावर सर्वांना जायचं असतं. तर तुम्हा सर्वांना सांभाळून जा घरी, कामावर आणि परत घरी या. जे काय असेल ते सगळं सांभाळून करा. रस्त्यावरती जाताना 4 ठिकाणी लक्ष ठेवा आणि जीव सांभाळा. चला तर मग, बाय बाय.